नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या ठिकाणी श्री अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन दक्षिण वडगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या या मेळाव्यासाठी अरुण देशमुख आणि डी शिंदे कृषीतज्ञ आणि ऊस विकास परिषदेचे या ठिकाणी अधिकारी हे दोघं जण यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं। या कार्यक्रमासाठी सध्या म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती। इथं काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्या काही या कार्यक्रमाविषयी काय प्रतिक्रिया आहेत ह्या जाणून घेऊया। हो नमस्कार, का कुठले? इथले जी बरं, नाव काय? संजय वसंत भांडवलकर। बरं, कसा कार्यक्रम वाटला? एकदम व्यवस्थित, बरं, चांगला झाला कार्यक्रम। कसं मार्गदर्शन? एकदम चांगलं आहे, छान होतं का? छान होतं, आवडलं का? आवडलं। हां, आता काय मार्गदर्शन नेमकं केलं त्यांनी? ऊसासंबंधी? ऊस संबंधी चांगलं सांगितलेलं आहे सगळ्यांना। बरं, मग आता तशा प्रकारे ऊसती लागण करायची चालू आहे काय? हां, चालू आहे आता काय? जरा आपण जी करतो लागण ती जरा जुन्या पद्धतीने करतो, जुनी करतोय, जुनीच आता नव्या पद्धतीने करायची। आता नवीन करायची ह्यांच्या सांगण्याने। बरं, हो नमस्कार काका, कुठले? आम्ही हिवरवाडीचे। बरं, काय नाव? विठ्ठल इवरे। बरं, कसं काय वाटलं मार्गदर्शन आजचं? से साहेबांनी कार्यक्रम घेतलेला एकदम चांगला झाला। बरं, हां, आणि जी पहिली ऊस पद्धत 4 फुटी आहे ते आता 5 फुटी म्हणून सांगितले, चांगलं उत्पन्न निघतंय। त्याच सगळं सांगितल्यानंतर छान वाटलं, एकदम छान वाटलं। नियोजन एकदम चांगलं केलं से साहेबांनी, हां। बेस्ट कार्यक्रम। असे कार्यक्रम वर्षाला व्हायला पाहिजे, 2 वर्षाला व्हायला पाहिजे। कार्यक्रम एकदम बेस्ट झाला। बरं, बरं, हां, काळे साहेबांचं एकदम अभिनंदन, चांगला कार्यक्रम केला म्हणून त्यांचं अभिनंदन। बरं। हां, आता या ठिकाणी दुसरे पण काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत का जाणून घेऊ। हो नमस्कार, कुठले? नमस्कार, केतूर नंबर 2। काय नाव? महावीर राऊत। बरं, बऱ्यापैकी लांब आला की राव? आलो, हा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आलो। बरं, आणि शेतीविषयी कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आलो। बरं, कसा वाटला कार्यक्रम? एकदम छान कार्यक्रम झाला। हां, मार्गदर्शन कसं वाटलं? एकदम छान कोणाचं वाटलं। आवडलं? शिंदे साहेबांचं आवडलं का आपलं ते दुसरे एक साहेब होते? ते आपले शिंदे साहेब होते दुसरे, हां, 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 बाहेर आले, त्यांचं भाषण चांगलं आवडलं। बरं. आणि विशेष म्हणजे ते शेती ऊसाविषयी जास्त बोलले, बरं. त्यामुळे त्यांचा चांगला अनुभव वाटला आम्हाला। बेण्याचं मी काय तर बोलले. बोलले ना, चांगलं वाटलं ते। म्हणजे तुम्ही असं लय ऊस लावू नका, एकदम व्यवस्थित डबल लावू नका आणि तुटाळ व्यवस्थित लावा, असं मार्गदर्शन केलं आम्हाला। बेण्याविषयी माहिती छान वाटलं आम्हाला। मग आता कसं त्यांच्या मार्गदर्शनानुसार लावायचं कसं? नक्की त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही ऊस लावणार आहे। बरं, आणि शक्यतो होईल तेवढं आम्ही ठिबक करणार आहे। आमचा भाग आहे उजनीकडचा भाग आहे, उजनीकडचा, त्यामुळे आम्ही भविष्यात आम्ही शेती करताना त्या पद्धतीने ऊस उजनीकडचा भाग म्हणल्यावर तुम्ही काय पाणी किती बी सोडून देताय? तर शिंदे साहेबांनी सांगितलं पाणी नाही, आता हितनंवर आम्ही आमची शेती सुधारणा करणार ना, म्हणजे उदाहरणार्थ आम्ही स्वतः ठिबक शेती करणार आहे। करीत होता म्हणा, हो. आपलं जसं आहे चालतंय तसं ते आता आम्ही बंद करणार आहे आणि आम्ही स्वतः ठिबकची शेती आम्ही करणार आहे भविष्यात। बरं, म्हणजे पुढच्याच वर्षी आम्ही आज ज्यामुळे ऊस जाणार आहे त्यानंतर आम्ही लगेच ठिबक शेती करणार आहे। या ठिकाणी दुसरे बी युवा शेतकरी दिसतात। बरं, चला या ठिकाणी आता पुढे आपण जाऊ। या ठिकाणी दुसरी काही माणसं आहेत, तिथं काळे साहेबच आहेत। काळे साहेब नमस्कार। नमस्कार। आजचा कार्यक्रम घेतला, शेतकरी खुश आहेत, ते चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं अभिनंदन करत आहेत, तुमचं अभिनंदन करत आहेत। काय सांगाल या सर्व आयोजनाबद्दल? आयोजनाला कारण असं की बऱ्याच दिवसापासून 3 वर्षापासून जवळजवळ माझा आणि अंबालिका कारखान्याचा संपर्क होता। शेतकऱ्यांचा ऊस 2021 साली प्रथम जास्त प्रमाणात अंबालिकाला गेला, त्याच्यापूर्वी थोड्याफार 2-2.5 हजार टनापर्यंत जात होता। 2021 पासून अंबालिका कारखान्याला 2 वडगाव आणि रायगाव भागातला ऊस जवळजवळ 80,000 ते 1,00,000 टनाच्या दरम्यान ऊस जायला लागला। त्यानंतर वारंवार शेतकरी ज्यावेळी माझ्या डेअरीसमोरून जायचे की त्यांचे थोडेसे समज असे झाले होते की मी थोडे प्रयत्न केले, हितटोळ्या आणून टाकायला सहकार्य झालं वगैरे, मग त्यांच्यामार्फत माझ्यामार्फत मेसेज देण्याचा ते प्रयत्न करत होते। तर मी शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन साहेबांना, शिंदे साहेबांना, भोसले साहेबांना विनंती केली की आपण हा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे आणि ऊस आणताय, सगळं करताय, तुमचं सहकार्य बी होतं आहे, पण जे स्थानिक शेतकऱ्यांना जो यंत्रणेचा त्रास होतो आहे त्याचा मार्ग काढणं गरजेचं आहे। त्याला अनुसरून त्यांनी मग एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रम आज एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल एवढ्या छोट्या गावामध्ये असं वाटत नव्हतं, परंतु पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यातून ज्या लोकांनी शेतीप्रेमी लोकांनी एक हाडाचे शेतकरी म्हणतात ते शेतकरी कुठल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या वडगाव या गावामध्ये आले, उपस्थित राहिले
कार्यक्रम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कार्यक्रम सुरुवातीला थोडासा उशीर झाला, परंतु कार्यक्रम जसा जसा वेळ वाढत गेला तसा तसा कार्यक्रमाची शोभा लोकांच्या उपस्थितीने वाढत गेली. तर तो सगळा एक तदुर्ग शर्करा योग पाहून मलाही थोडंसं बरं वाटलं. सुरुवातीला थोडंसं काळजीत वाटणारा मी लोक जरा सुरुवातीला कमी त्या सगळ्या कारणामुळे थोडीशी काळजी वाटत होती, परंतु पुन्हा जसा वेळ पुढं ढकलत गेला तशी लोकांची गर्दी खूप वाढत गेली आणि ज्या हेतून हा कार्यक्रम केला होता तो हेतू माझा सार्थ झाल्याचं मला 100% मनापासून वाटलं. आणि जे उपस्थित राहिली एवढ्या अशा आता सध्या खूप कामाचे दिवस आहेत शेतकऱ्यांसाठी. हा ऑक्टोबरचा महिना म्हणजे ऊस लागवडीचा असतो, कांदा लागवडीचा असतो, कांदा हार्वेस्टिंगचा असतो, कांदा काढून लोकांना काटून शेतकऱ्यांना आडतीला द्यायचा असतो. आणि अशा काळात सुद्धा शेतकरी इथं 3-4 तास येऊन थांबले, त्याबद्दल मी त्यांना खरंच मनापासून, कारण त्यांना ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मला सहकार्य झालं म्हणण्यापेक्षा माझा ह्याच्यामध्ये तसा काही दुसरा हेतू नव्हता. कारण ह्या कार्यक्रमाने काय होणार आहे आणि काय नाही आहे ते तुम्हालाही सगळ्यांना माहितीच आहे. पण ह्या कार्यक्रमामधून जो रिझल्ट येणार आहे तो 10 शेतकऱ्यांनी जरी ह्या प्रमुख वक्त्याच्या मार्गदर्शनामधून शेती थोडीफार करायचा प्रयत्न केला आणि त्यांचं जर 10 टनाचं एकरी उत्पन्न वाढलं तर 10 शेतकऱ्यांचं जरी वाढलं तरी माझा हेतू 100% सार्थ झाला असं मी मनापासून म्हणेल. आता या ठिकाणी जे शेतकरी उपस्थित होते, साधारणतः 500-700 शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. त्या अनुषंगाने म्हणजे किती शेतकरी हे आता ह्या मार्गदर्शनाचा कुठेतरी उपयोग करून घेतील? माझा अंदाज आहे कमीत कमी 200 ते 300 शेतकरी ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेतील. कारण आम्ही प्रयत्न असे केले होते की जे बांधावरचे शेतकरी आहेत तेच इथं उपस्थित राहावेत. नाही, नवीनीकरणाचं म्हणण्यापेक्षा जे शेतामध्ये काम करतात, बांधावर राबतात, सऱ्यांमध्ये ऊस डोबतात, त्याला खतपाणी घालतात, अशी शेतकरी इथं आणावे आणि त्या शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आधी विचार करण्यात बदल करावा आणि नंतर ते काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करतील, ह्या हेतून हा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळं एक माझं म्हणणं असं आहे की जरी इथं उपस्थिती 700-800 लोकांची असली तरी एक 200 ते 300 शेतकरी ह्या आजच्या मार्गदर्शन शिबिराचा त्यांच्या शेती ह्याच्यामध्ये नक्कीच त्याचा लाभ घेतील आणि शेतीमध्ये प्रगती करशील. हे कार्यक्रमाचं फलित आहे. नक्कीच या ठिकाणी आमचे CDO आहेत अंबालिका कारखान्याचे. तुम्ही या ठिकाणी अंबालिका कारखान्याचे CDO आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. काय मी कशा प्रकारे या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा? मी दादासाहेब दत्तात्रय शिंदे, ऊस विकास अधिकारी, श्री अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड, अंबिकानगर. आज या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र CA लहुकाळे सर यांनी मागच्या 8 दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं की आमच्या भागातील शेतकऱ्यांना अंबालिका शुगरच्या वतीने एखादा कार्यक्रम घेतला पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही या 3 ते 4 दिवसामध्ये नियोजन करून हा शेतकरी मेळावा आणि भव्य कृषी प्रदर्शनाचा नियोजन केलं. आणि ह्या माध्यमातून मी शेतकरी बंधूंना एक सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी पूर्व हंगाम ऊसाची लागवड करताना 5 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. त्या 5 गोष्टीवरती जर अभ्यास केला आणि शेती केली तर निश्चित 20 ते 25% उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये जमिनीची सुपीकता टिकवली पाहिजे, माती परीक्षण केलं पाहिजे. आमच्या अंबालिका कारखान्यावर माती परीक्षणची प्रयोगशाळा आहे, त्या ठिकाणी माती परीक्षण करून त्याच्या रिपोर्टप्रमाणे जर डोसचे नियोजन केलं, खताचं व्यवस्थापन केलं तर चांगल्या पद्धतीनं त्या पिकाला पाहिजे तेच खत मिळेल आणि आपला वायपट खर्च जो शेतकऱ्याचा जाणार आहे तो वाचेल. त्याचबरोबर बेणे निवड करताना शुद्ध बेणं घेतलं पाहिजे, 9 ते 10 महिन्याचं बेणं घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्ही कारखाना साईटवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथून काही बेणे आणतो आहे आपण, कोर्स 032. त्याचबरोबर आपण मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून 15012 एक व्हरायटी नवीन आणलेली, ह्या व्हरायटीची जर लागण केली त्याच्यापासून जर आपण बेणं आपल्या प्लॉटवरती आणून जर बेणे प्लॉट केला आणि पुढच्या वर्षी जर ते बेणं लावलं तर निश्चित 15 ते 20% उत्पन्नामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मी शेतकऱ्यांना मी आश्वासन ग्वाही देतो. आणि शेतकऱ्यांनी आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून भरपूर पाणी देऊन, जास्त पाणी देऊन पिकं कधी करू नका. त्या पिकाला पाणी द्या, शेतीला पाणी देऊ नका. आज शेतकरी जमिनीला पाणी देतो आहे म्हणून शेतीला पाणी देण्यापेक्षा पिकाला पाणी द्या आणि पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाहिजे तेवढंच पाणी त्या मुळापर्यंत जाईल आणि अन्न घटक उचलले जातील, वापसा कंडिशन राहील आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये हुमणीसारख्या पिकाचा खूप प्रादुर्भाव होतो, जमिनीमध्ये हुमणीचा अटॅक येतो, त्याच्यामुळं लोकांचे ऊसाचे प्लॉट बसलेले आहेत. त्यासाठी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आमच्याकडं कारखाना साईटवरती VSIचं VPN नावाचं एक प्रोडक्ट आहे. तो एकरी जर 200 लिटर पाण्यामध्ये एकरी 1 लिटर जर टाकला तर त्याचं फक्त 525 रुपये किंमत आहे. आणि ते जर वापरलं तर त्या हुमणीसारख्या किडीला 3 वर्ष जर शेतकऱ्यांनी कंटिन्यू वापरलं तर त्या पिकामध्ये हुमणीचा अटॅक येतच नाही 3 वर्षानंतर. कारण त्याच्यामध्ये जो निमॅटोड आहे तो त्या ठिकाणी जमिनीमध्ये एवढा डेव्हलप होतो की त्या ठिकाणी हुमणीला तो येऊनच देत नाही.
म्हणून शेतकऱ्यांनी रोग व किडीचं पण व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या 5 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर निश्चित उत्पादनामध्ये वाढ होईल. आणि आमच्या करमाळा तालुक्यातल्या ह्या भागामध्ये आपल्या ह्या शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीनं नियोजन केलं तर उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्यांच्या आर्थिक उन्नती व्हायला मदत होईल. एवढंच मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि संयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलं, त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. आत्ताच ज्या प्रकारे काळे सरांनी नियोजन केलं, शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेतरी मार्गदर्शक असं एक शिबिर घेण्यात आलं आणि प्रदर्शनही या ठिकाणी भरवण्यात आलं. अशा प्रकारे जे काळे सरांनी जे कार्यक्रम घेतलेला आहे, मला वाटतं करमाळा तालुक्यातही असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कुठेतरी याचा फायदा होईल. याविषयी काय सांगा? निश्चित आम्ही कारखान्याच्या वतीनं आम्ही कुठं पण जायला आम्ही तयार आहोत. आम्ही आता पुढचा प्रोग्राम करत आहोत वाशिंबा साईडला. त्याच्यानंतर जिंती गटामध्ये पण काम करण्यासाठी आम्ही तिथे पण आता शेतकऱ्यांशी चर्चा झाल्या. शेतकऱ्यांनी ह्या कार्यक्रमाची उत्स्फूर्त त्यांनी घेऊन हा कार्यक्रम आमच्या विभागात घ्यावा अशी एक मागणी केलेली आहे. आम्ही कारखान्याच्या वतीने त्यांच्यासोबत एक हात पुढं करायला तयार आहेत, ते पण आमच्यासोबत यायला तयार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अंबालिकासारखा कारखाना सर्वात 1 नंबरचा भाव देतो आहे मागच्या 5-6 वर्षापासून. म्हणून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आमच्यासोबत राहावं. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दोघांनी एकमेकासोबत राहिलं तर शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. फक्त शेतकऱ्यांनी या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी आपला ऊसाची लागण केली की त्या ठिकाणी नोंद दिली पाहिजे. जर नोंद दिली तर आम्ही त्यांचा ऊस न्यायला बांधील आहोत. जर नोंद नाही दिली तर आम्हाला काही पर्याय नसतात, कारण आम्ही ज्यांची नोंद दिली त्यांचा नेणं आम्हाला बंधनकारक असते. तर या ठिकाणी दुसरे एक शेतकरी आहेत. तर या शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेऊ. नमस्कार काका, नाव काय? पोपट परशुराम शेळके. कुठले? हे रायगाव शेळके वस्ती. बरं, रायगावचे म्हणजे इथले जवळचेच आहेत ते. हा, काय कसं वाटलं मार्गदर्शन? लय भरपूर आनंद झाला. हा. हा, आधीची शेती कशी करत होता? जुन्या पद्धतीनं पाणी किती द्यायचं? चलायचं आता काय करता. आता कसं द्यायचं पाणी आता? ड्रिपनी होय. द्यावाच लागेल ना आता. मग आता उत्पन्न वाढेल का नाही? मग आता वाढायच पाहिजे ना. हा. वाढायच पाहिजे. मग याचं वाढणार. श्रेय कुणाला? शेतकऱ्यालाच, हा? आम्हालाच. हा. हा, बरं. या ठिकाणी दुसरे एक आहे शेतकरी. नमस्कार काका. नमस्कार. आनंद बाबूराव भांडवलकर, कुठले? पुनवर. बरं. कसं वाटलं मार्गदर्शन? अतिशय उपयोगीचं मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन झाल्यामुळे लोकात सुधारणा होतात. असे कार्यक्रम झाले पाहिजे. झाले पाहिजे. आता तर होईल का नाही मग शेतीमध्ये सुधारणा? नक्कीच. शेतकऱ्यांना किती फायदा होईल याचा? शेतकऱ्यांना ज्यांनी ऐकले त्यांना खूप फायदा होणार आहे याचा. कारण की एक विषय असा आहे की शेतकरी जो आहे तो त्याची आधीची जी सुरुवातीपासून जी पारंपरिक शेती असते तोच शेती करण्याकडे त्याचा कल असतो. जे नवीनीकरणाची जी आधुनिकीकरणाची जी शेती आहे किंवा त्यामध्ये जो बदल करायचा तो करण्याला दजावत नाही. याविषयी काय सांगाल? नाही, आत्ता अलीकडल्या काळात आपल्याला नवीन तंत्रज्ञानी गेलं तरच शेती परवडणार आहे आणि ते आता बऱ्याच लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळं आता बऱ्याच ठिकाणी सुधारणा व्हायला लागल्या तर अलीकडल्या पुढच्या काळात जवळजवळ सगळा शेतकरी सुधारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी अशा कार्यक्रमाची स्वीकार करेल का ह्या आधुनिक आता नक्कीच शेती स्वीकार केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. बरं, या कार्यक्रमाचं नियोजन आता काळे सरांनी केलं होतं, लहू काळे सरांनी. कशा प्रकारे त्यांचा आभार मानाल? नाही, लहू काळे साहेबांचं नक्कीच आभार मानावं लागतील, कारण असे शेतकऱ्यांना गरज आहे की बाबा आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. जर मार्ग दाखवला शेतकऱ्याला तर शेतकरी त्या मार्गाने जातोय, पण जर मार्गच दाखवला नाही तर त्या शेतकऱ्याला माहिती होणार नाही. साहेबांनी जसं माणसाच्या मनातलं ओळखून शेतकरी मेळावा भरवला, वेगवेगळे लोक बोलवले ट्रिपचे वगैरे, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नक्कीच आता फायदा किती होतोय हे आपल्याला ह्या त्या काळामध्ये दिसेलच. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? रामचंद्र पवार, कुठले? पोपळच. बर, लांब आलो गिराव इथं. मग यावं लागते. तालुक्याच्यात लांब टोकावर आलाय. पोपळच लय लांब आहे काय, हं? जवळ आहे. बरं, कसं काय वाटला कार्यक्रम? चांगला झाला कार्यक्रम. हं. मग वाटलं होतं का येताना एवढा कार्यक्रम म्हणजे एवढं चांगलं मार्गदर्शन मिळेल म्हणून? हो, सगळी मोठी लोक होती कार्यक्रमाला, त्याच्यामुळे कार्यक्रम मोठा होणारच होता. त्याच्या आधी झाला होता का असा कधी कार्यक्रम? नाही, अजून तर आहे. हं. कुठे झालाय? तुम्हाला माहिती आहे आमच्या नाही झाला पहिलाच कार्यक्रम आहे. बर. हा. मग आता जसं मार्गदर्शन केलंय हा, तशा प्रकारचा आता काय फायदा होईल का नाही मग शेतीमध्ये? मग होणार ना. हा. आधीची शेती कशी होती? पारंपरिक होती का कसं आधुनिक होती? हे आता आधुनिक चालू झालंच आहे ना.
पारंपरिक थोडं कमी झालंय. नाही शेतीत आता जसं ते सांगितलं साहेबांनी पाटातूनच पाणी देते ते ड्रिपनं देत नाही, नाही ड्रिप झालंय. 75% ड्रिप आहे, बरं बरं 25% काय पाटावर लावलं आहे. ह्यावेळेस शेतात केळी आणि ऊस होय कसा आहे ऊस चांगला आहे. होय बर चांगला आहे यावेळेस येईल का आणखी या मार्गदर्शनात आणखी चांगला येईल येणार की बर त्यांनी सांगितलेलं हे केल्यावर बर वापरल्यावर खतं हा हा येणार. नंबर लागला का नाही 25 चिठ्ठ्या निघल्या होत्या त्यातल्या लकी ड्रॉच्या आमचा नंबर कसा लागेल हो गरिबाचाच लागायला पाहिजे. आता इथं लकी ड्रॉच्या 25 चिठ्ठ्या सुद्धा काढल्या होत्या त्यातले 25 भाग्यवान विजेते ठरले इथं काय दुसरे बी शेतकरी आहेत ते युवा शेतकरी दिसत नाव काय परमेश्वर रोडगे. बर मला वाटतं रोडगेची कोणाची तर चिठ्ठी लागली हो हो 2 जणांचे लागले 2-4 जणांचे लागले याच गावात. नाही बऱ्याच ठिकाणचे लागले जास्त जास्त शेतकऱ्यांची संख्या असल्यामुळे शेतकरी संख्या तिथले जास्त निघणारच की. वडगाव संख्या जास्त होती शेतकऱ्यांची बरं उपस्थिती. काय त्या खताचा उपयोग कसा होईल का नाही आता शेतात? आता होणार की हो ज्यांनी मनात धरले ज्यांनी करायचं आहे त्याला होईल ज्यांनी काहीच नाही मनात धरले त्याला काय होणार आहे जे करेल त्यालाच फायदा होईल ना. ज्याने फक्त इकडून ऐकले इकडून सोडून दिले त्याला काहीच फायदा होणार नाही. मार्गदर्शनाचा होईल हो मार्गदर्शन अतिशय चांगलं केलंय 1 नंबर मार्गदर्शन केलं त्यामुळे जो शेतकरी त्याच्यावर लक्षपूर्वक त्यांनी ऐकलंय आणि जो शेती त्याचा अवलंब करेन त्याला 100% फायदा होणारच आहे. बरं. काळे साहेबांनी जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचं कशा प्रकारे कौतुक करायला कशा प्रकारे आभार मानायला? एवढ्याशा गावात एवढा मोठा कार्यक्रम होणे कोणाला शक्यच वाटत नव्हतं. आम्हाला सुद्धा शक्य वाटत नव्हतं पण आता बघितलं वाटतं हे कार्यक्रम ह्या वडगावमध्ये नाही दुसरीकडे कुठतरी असं वाटतंय. नाही सुरुवातीला आम्हाला स्वतः तसंच वाटलं होतं म्हणलं आम्ही जरा येऊन गेले 50-100 माणसं होती. विशेष म्हणजे फक्त 3 दिवसात नियोजन झाले कार्यक्रमाचं त्यामुळे अजून काळे साहेबांचं नियोजन आहे पुढच्या वर्षी ह्याच्यात 10 पट मोठा कार्यक्रम भरवायचा. त्यांनी आम्हाला परवाच सांगितलंय मोठा कार्यक्रम करायचा आहे आपलं शेतकरी मेळाव्याचा. त्यामुळे पुढच्या वर्षी अजून मोठे स्टॉल वगैरे भरपूर येणार आहेत. मोठा ही तर पहिली सुरुवात आहे आता तालुक्यामध्ये झाला होता का नव्हता अशा प्रकारचा काय म्हणजे मार्गदर्शनाचा नाही सांगता यायचं मला पण ही चांगला झाला एकदम मोठ्या प्रमाणात. एवढ्या छोट्या गावात मोठं म्हणजे सोपं नाही एवढं एकदम चांगला कार्यक्रम. हो प्रतिसाद चांगला एवढे शेतकऱ्यांची उपस्थिती अजून तर कामाचे दिवस आहेत मेन म्हणजे एवढे कामाच्या दिवसात कामातनं वेळ काढून लोक जास्त आलेत. सगळ्यात महत्त्वाचं. तर दुसरे एक शेतकरी आहे ते नमस्कार काका नाव काय? नमस्कार हनुमंत काळे. बरं आपलं इथलं वडगावचेच हो बरं कसा काय कार्यक्रम वाटला? कार्यक्रम इतका सुंदर वाटला की आपल्या देशाची साधू संतांची आणि शेतकऱ्याची एकच संस्कृती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. जी गुरुपरंपरा आली एकाने एकाला सांगायचं आणि त्याच्यानुसार अनुकरण करायचं तसं असणारं या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने जर शेती केली तर 100% फायदा होतो हे त्यांच्या मार्गदर्शनात झालं आहे. तर इथली आपली जी परंपरा आहे ह्या परंपरेनुसार जर आपण त्यांचं मार्गदर्शन जर घेऊन शेती केली तर मला वाटतं 100% या ठिकाणी फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा. आधी आता काय लावलं शेतामध्ये काय? आता ऊसच आहे माझा. हां मी जर ऊसाचं कशी लागण सुरू होती म्हणजे आता ज्या मार्गदर्शनामधनं कुठंतरी आपली कमतरता होती वाटतं का नाही? नाही कमतरता काही नाही. काय कमतरता कोणची होती माहिती आहे का? बेण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन आणि त्याला जे खत पाणी द्यायचं आहे त्याचं एक नियोजन. आता मीच 2 पद्धतीचा 2 डोळ्याचा ऊस लावतो पण मी गावात माझी 3 एकर शेती. मी इथून पाठीमागचा माझा इतिहास आहे की मी तोडायला येईपर्यंत मी दाऱ्यावर पाणी एका सरीवर पाणी देतो. जर आपण जास्त जेवण केलं तर कुठलंही पुढचं काम असलं तरी आपण थोडंसं जमिनीला आडवं झाल्याशिवाय पुढचा मार्गक्रम करू शकत नाही. तसं ऊसाला जर जास्त पाणी दिलं तर त्याच्यातून उत्पादन मिळत नाही. म्हणून मी पूर्वीपासून गावात बी सांगतो आलो पाणी जरी भरपूर असलं आपल्याला तरी त्याला भूक लागली पाहिजे. जर भूक न देता जर खाल्लं तर त्याला पचत नसतं. आणि हीच या ठिकाणी देशमुख साहेबांनी अतिशय खालच्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मला ते इतका आनंद वाटला की असं जर मार्गदर्शन केलं तर ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कानातून हृदयापत्र पोचत असतं. नाहीतर जर थोडीशी क्वालिटी भाषेतली जर भारी वापरली उच्चारानुसार तर ती सर्वसामान्य शेतकऱ्याला पचत नसतं. शेतकरी अगदी रांगड्या भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन लाख मोलाचं या ठिकाणी ठरणार आहे. आणि त्यांची जर सांगण्याची जर कृती शेतकऱ्यांनी जर अनुभवली किंवा अनुसरून ते जर आचरण केलं तर 100% या माझ्या गावाला फायदा होईल. आणि आमचं गाव असतानाच पुनर्वसन आहे. आम्हाला शेतीशिवाय उपजीविकेला साधन नाही. आता फक्त माझा पुतणी ही CS साहेब लवसाहेब काळे आणि बाहेर इतरित्र फक्त 3च विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत कामाला.
आम्हाला उपयोगी साधन फक्त शेतीच आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती की वेळोवेळी तुम्ही योग्य मार्गदर्शन करून आमच्या पुतण्याने शिकल्यामुळं काय तर शिकायचं इतकं महत्त्व आहे का ना, आता मी त्या विस्तारित सांगत नाही, पण तो शिकल्यापासून बाहेर गेल्यापासून त्यांनी या गावाचा अगदी सर्वांगीण विकास केलेला आहे. आजगे राजकीय क्षेत्रातला असन की तुम्हाला सांगतो शैक्षणिकदृष्ट्या असन की म्हातारपणाला जे निराधार लोक आहेत त्यांनासुद्धा सामाजिक कार्यसुद्धा अगदी महिन्याला एक तुम्हाला सांगतो 10 वस्तूचं किट प्रत्येक निराधार लोक आहेत तिथंपर्यंत 40 लोकांना त्या ठिकाणी 10 वस्तूचं किट वाटप केले जातं. इतका सुसंस्कृत असा असणारा शिक्षणाचा फायदा त्याच्या माध्यमातून सर्वांगीण या गावाचा विकास झाला याचं मला खूप मोठं समाधान आहे. तर नक्कीच या ठिकाणी आता ज्या प्रकारे सांगितलं की CA लहू काळे साहेब यांनी जो कार्यक्रम श्री अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं भव्य शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. तो कार्यक्रम अतिशय उत्तम होता. मार्गदर्शनासाठी या ठिकाणी अरुण देशमुख आणि DD शिंदे हे दोघांनी मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांना सुद्धा ते मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे भावलं. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी 25 शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून खतांचं सुद्धा वाटप करण्यात आलं. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण काळेसाहेबांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये याच ठिकाणी आता जेवढा कार्यक्रम घेतला त्यापेक्षा सुद्धा मोठा कार्यक्रम आणि भव्य असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जाणार आहे. कारण की हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी जो भरवलेला कार्यक्रम या ठिकाणी 500 ते 700 शेतकऱ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद म्हणजे खेडेगावामध्ये प्रतिसाद मिळाला. तर येणाऱ्या काळामध्ये या आणखी सुद्धा जर नियोजन केलं तर तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून सुद्धा शेतकरी या अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतील आणि शेतीसाठी उपयोगी असं माहिती तंत्रज्ञान जाणून घेऊन शेतीमध्ये बदल करून त्याचा कुठेतरी शेतामध्ये उपयोग करतील आणि आर्थिक सुबत्ता मिळवतील अशा प्रकारचीच अपेक्षा. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, वडगाव दक्षिण, करमाळा.